आज आपल्याला स्टडी करायचं आहे नेक्स्ट टॉपिक फ्रॉम HSC बोर्ड क्वेश्चन बँक, दॅट इज अल्कोहॉल्स, फेनॉल्स अँड ethers. Weightage for this topic is 4 marks and with option it is for 6 marks. जास्तीत जास्त 6 मार्काचे क्वेश्चन याच्यावरून विचारले जातील आणि आपल्याला सोडवता येईल 4, तसं 6चं सुद्धा सोडवता येतं. यातला पहिला सेक्शन आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स अँड इट इज फॉर 1 मार्क ओनली. हे किती मार्कासाठी असेल हो? 1 मार्कासाठी असेल. कोण? मल्टिपल चॉईस क्वेश्चन हा प्रकार. त्यातला पहिला क्वेश्चन दिलाय, इन कार्बिनॉल सिस्टीम नॉमेनक्लेचर ऑफ टर्शरी ब्युटिल अल्कोहल इज. इन कार्बिनॉल सिस्टम of nomenclature, tertiary butyl alcohol is nominated as tertiary butyl alcohol. च कार्बिनॉल सिस्टीम प्रमाणे येणारं नाव काय असेल? हा टर्शरी ब्युटिल अल्कोहल. यू नो, अकॉर्डिंग टू कार्बिनॉल सिस्टीम, the first and most important member of alcohol series, that is CH3OH, is called कार्बिनॉल. त्याला काय म्हटलं जातं? कार्बिनॉल. आणि याचे 3 हायड्रोजन ॲटम कोणी रिप्लेस केले? या 3 मिथिल ग्रुपनी. म्हणून हा कंपाऊंड काय असेल? या क्वेश्चनचं आन्सर असेल ट्रायमिथिल कार्बिनॉल. नेम ऑफ दिस कंपाऊंड इज ट्रायमिथिल कार्बिनॉल. त्यालाच काय म्हणायचं आहे? ट्रायमिथिल कार्बिनॉल. याला म्हणायचं आहे ट्रायमिथिल कार्बिनॉल. सेकंड क्वेश्चन, which of the following pair of reagent is used for conversion of carboxylic acid to alcohol? Which of the following pair is used for conversion of carboxylic acid to alcohol? कार्बोक्झिलिक ॲसिडचं कन्व्हर्जन अल्कोहोलमध्ये करण्यासाठी वापरली जाणारी रिएजंटची पेअर, आणि तो सुटेबल रिएजंट कोण असेल? LiAlH4/H2OH+. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड आणि तयार झालेला जो ॲल्युमिनियम कॉम्प्लेक्स असेल त्याचं ॲसिड हायड्रॉलिसिस करावं लागेल. दॅट इज आन्सर इज ए. रिॲक्शन बिटवीन, क्वेश्चन नंबर 3, रिॲक्शन बिटवीन ग्रिग्नार्ड्स रिएजंट अल्डिहाइड other than formaldehyde leads to the formation of. Reaction between Grignard's reagent and aldehyde other than formaldehyde. बघा, रिॲक्शन बिटवीन ग्रिग्नार्ड्स रिएजंट अँड ऑल्डिहाइड अदर दॅन फॉर्माल्डिहाइड. अल्डिहाइड अदर दॅन फॉर्माल्डिहाइड म्हणजे कोण असेल? RCHO आणि हा असेल R1MgX. आता इथं हा R1 जोडला जाईल, MgX इथं जोडला जाईल आणि काय प्रॉडक्ट मिळेल? RCR1HOMgX. हा असेल मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स आणि याच मॅग्नेशियम कॉम्प्लेक्सचं हायड्रॉलिसिस होऊन काय प्रॉडक्ट मिळेल? RCHR1OH अँड इट इज सेकंडरी अल्कोहल. हा कोण असेल? सेकंडरी अल्कोहल. इट इज सेकंडरी अल्कोहल फॉर्म केला जाईल. क्वेश्चन नंबर 4 इज ऑक्सिडेशन ऑफ इथिल अल्कोहल युझिंग K2Cr2O7 and dilute H2SO4 leads to the formation of. ऑक्सिडेशन ऑफ इथिल अल्कोहल. बघा, रिॲक्शनकडे थोडंसं केअरफुली बघा, आपोआप येऊन जाईल. हा कुठला कंपाऊंड असेल? इथिल अल्कोहल. दॅट इज CH3CH2OH. याला कोणासोबत रिॲक्ट केलंय? बघा, K2Cr2O7 आणि डायल्यूट H2SO4. K2Cr2O7 डायल्यूट H2SO4. हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. इनिशियली अल्कोहोलचं ऑक्सिडेशन कशात केलं जाईल? अल्डिहाइडमध्ये. आणि लास्टली अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन कशात केलं जाईल? कार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये. सो फायनल प्रॉडक्ट इज एसिटिक ॲसिड. वेन वेपर्स ऑफ टर्शरी ब्युटिल अल्कोहल आर पास्ड ओव्हर हॉट कॉपर गिव्ह. टर्शरी ब्युटिल अल्कोहलचे वेपर, टर्शरी ब्युटिल अल्कोहल. हा टर्शरी ब्युटिल अल्कोहल. या कॉपर मेटलवरून जर याचे वेपर्स पास केले तर काय मिळतं? बघा, इथं डिहायड्रेशन होईल आणि हा प्रॉडक्ट मिळेल. अँड नेम ऑफ दिस कंपाऊंड इज आयसोब्युटिलीन. या कंपाऊंडचं नाव काय असेल? आयसोब्युटिलीन.
isobutyl or 2-methyl propene. Reaction between hot concentrated HI and anisole give reaction between hot concentrated HI आणि anisole. What is anisole? That is methoxy benzene हा OCH3 प्लस याला HI सोबत रिॲक्ट करायचं आहे. HI कॉन्सन्ट्रेटेड इन हॉट कंडिशन, म्हणजेच ॲट 373 केल्विनला ही रिॲक्शन परफॉर्म केली गेलेली असेल. नॉर्मल ॲलिफॅटिक इथर असेल तर दोन्हीही कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक केले जातील, पण हा ॲरोमॅटिक कार्बन ऑक्सिजन बॉन्ड फार स्ट्रॉंग असेल. इकडे आय आणि इकडे काय जोडलं जाईल H. सो प्रॉडक्ट इज फेनॉल प्लस मिथिल आयोडाईड. फेनॉल प्लस मिथिल आयोडाईड हा प्रॉडक्ट मिळेल. इकडचा बॉन्ड मात्र ब्रेक केला जात नाही, हे थोडंसं नीट लक्षात ठेवा. नेक्स्ट, द रिएजंट युज्ड टू कन्वर्ट द फेनॉल इंटू 2,4,6 ट्रायब्रोमोफेनॉल इज. फेनॉलचं कन्वर्जन 2,4,6 ट्रायब्रोमोफेनॉलमध्ये करण्यासाठी वापरला जाणारा रिएजंट आपल्याला लिहायचं आहे फेनॉल. इट इज अ फेनॉल प्लस काय म्हणतोय नायट्रो का ब्रोमो, यू ट्राय ब्रोमोफेनॉल. ट्रायब्रोमोफेनॉल असेल Br2 वॉटर वापरावं लागेल. Br2 वॉटर दॅट इज ऑल्सो कॉल्ड पोलार सॉल्वंट. आणि इथं प्रॉडक्ट असेल हा OH, इथे एक Br, इथं Br, इथं Br प्लस बाय प्रॉडक्ट इज 3 molecules ऑफ HBr आणि व्हाईट प्रेसिपिटेट ऑफ 2,4,6 ट्रायब्रोमोफेनॉल फॉर्म केलं जाईल. म्हणजेच ब्रोमीन वॉटर दॅट इज ब्रोमीन इन प्रेझेन्स ऑफ पोलार सॉल्वंट वापरायचं आहे. हे झाले ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे बघा, यानंतर आपल्याला स्टडी करायचं आहे कुठला क्वेश्चन, सेकंड सेक्शन दॅट इज व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स. दुसरा सेक्शन आहे व्हेरी शॉर्ट आन्सर questions, very short answer questions and they are for 1 marks only. सिंगल मार्कसाठी हे क्वेश्चन्स असतील. ह्याच्यातला पहिला क्वेश्चन आहे, why do phenol give deep coloration with neutral phthalic chloride. त्याचं कारण असेल हा जो फेनॉल आहे दॅट इज C6H5OH प्लस FeCl3 neutral, it will form C6H5O thrice Fe plus 3 molecules of HCl. याची 3 molecule घ्या आणि हा कंपाऊंड कोण आहे? इट इज अ फेरिक फेनॉक्साइड आणि हा याचा कलर कसा असेल? डीप व्हायोलेट कलरचा प्रॉडक्ट असेल. म्हणजे इथं व्हायोलेट कलरेशन मिळेल आणि ते कोणामुळं? फॉर्मेशन ऑफ फेरिक फेनॉक्साइडमुळं ते शक्य होईल. फेरिक फेनॉक्साइड फॉर्म केला जाईल, त्यामुळं शक्य होतं. अल्कोहोल सोबत या टाईपचा फेरिक फेनॉक्साइड अजिबात तयार होत नाही. क्वेश्चन नंबर 2 आहे, अरेंज द फॉलोइंग इन डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲसिडिक स्ट्रेंथ. ॲसिडिक स्ट्रेंथ माहिती आहे आपल्याला, अल्कोहोलची ॲसिडिक स्ट्रेंथ प्रायमरी टू टर्शरी डिक्रीज होताना दिसेल. मिथिल अल्कोहोल ग्रेटर दॅन इथिल अल्कोहोल. ऑलरेडी हे डिक्रीजिंग ऑर्डरनीच अरेंज करून दिलेलं आहे. प्रायमरी अल्कोहोल हा सेकंडरी अल्कोहोल आणि सगळ्यात कमी असेल टर्शरी अल्कोहोल. सो इट इज दी ऑर्डर ऑफ डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲसिडिक स्ट्रेंथ ऑफ दी अल्कोहोल्स. देन क्वेश्चन नंबर 3 आहे, राईट IUPAC नेम ऑफ क्रोटील अल्कोहोल. अगोदर त्याचा फॉर्म्युला लिहावा लागेल. फॉर्म्युला येत असेल तर नाव लिहिणं अजिबात अवघड नाही. हा क्रोटील अल्कोहोल IUPAC नाव लिहायचं आहे, त्यामुळं OH ग्रुपकडून कार्बनचे नंबर करावी लागेल. अँड नेम ऑफ दिस कंपाऊंड इज but2in1OL किंवा but2in1OL. but2in1OL हे त्या कंपाऊंडचं कम्प्लीट IUPAC नाव असेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, ड्रॉ दी स्ट्रक्चर ऑफ मेजर प्रॉडक्ट ऑफ हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ प्रोपीन.
हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन प्रॉडक्ट ऑफ प्रोपीन. प्रोपीनचा हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन प्रॉडक्ट प्रोपीन CH3 CH डबल बॉन्ड CH2 प्लस B2H6 इन प्रेझेन्स ऑफ THF. याचे 6 मॉलिक्यूल घ्या. इथं काय फॉर्म केलं जाईल CH3 CH2 CH2 थ्राइस B असे 2 मॉलिक्यूल असतील. हा असेल ट्राय प्रोपिल. इट इज अ ट्राय प्रोपिल बोरेन. या ट्राय प्रोपिल बोरेनचं ऑक्सिडेशन करायचं आहे. दॅट इज H2O2 इन अल्कलाइन मीडियम आणि यापासून प्रॉडक्ट फॉर्म केला जाईल 6 मॉलिक्यूल्स ऑफ CH3 CH2OH प्लस 2 मॉलिक्यूल्स ऑफ H3BO3. या बॉन्डवर H2O2 मॉलिक्यूल कार्बन बोरॉन बॉन्डवर H2O2 मॉलिक्यूल अटॅक करेल आणि डिकम्पोजिशन होईल अँड इट इज N प्रोपिल अल्कोहल ऑर दॅट इज ऑल्सो कॉल्ड, त्यालाच काय म्हटलं जातं, प्रोपॅन 1OL असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. ओके, चला पुढे. नेक्स्ट, ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ मेजर. झालं ते, पुढे झालं. राईट द रिॲक्शन टू गेट ॲस्प्रिन फ्रॉम सॅलिसिलिक ॲसिड. सॅलिसिलिक ॲसिड कोणापासून मिळवाय? सॅलिसिलिक ॲसिड पासून ॲस्प्रिन. हा सॅलिसिलिक ॲसिड प्लस ॲस्प्रिन मिळवायचं असेल तर याचं ॲसेटायलेशन करावं लागेल, आयदर बाय युझिंग ॲसेटिल क्लोराईड ऑर ॲसेटिक अनहायड्राईड. कोणी वापरा, दोघापैकी कुठलाही ॲसेटायलेटिंग एजंट वापरला तरी चालेल. इथून HCl जाईल आणि हा कंपाऊंड मिळेल प्लस बाय प्रॉडक्ट इज HCl अँड इट इज कॉल्ड ॲसेटिल सॅलिसिलिक ॲसिड. It is acetyl salicylic acid that is also called aspirin. Then write the name of major product of anisole react with HI at 398 Kelvin. अगोदर लिहिली होती आपण ऑब्जेक्टिव्हमध्ये, तीच रिॲक्शन आहे. काय मिळेल? फेनॉल प्लस मिथिल आयोडाइड. देन what is the action of atmospheric oxygen on ether? Atmospheric oxygen ची रिॲक्शन इथर सोबत जर झाली तर काय फॉर्म केली जाईल? इथरचा परऑक्साइड फॉर्म केला जाईल. परऑक्साइड्स ऑफ इथर्स आर फॉर्म्ड अँड विच आर हायली volatile. With the help of chemical equation show what happens when cumene hydroperoxide is treated with dilute acid. रिॲक्शन लिहायला सांगितलंय, त्यामुळं क्युमिन हायड्रोपरॉक्साईडचा फॉर्म्युला अगोदर लिहिणं गरजेचं असेल. इट इज क्युमिन हायड्रोपरॉक्साईड आणि यालाच डायल्यूट ॲसिड लाईक H2SO4 सोबत जर रिॲक्ट केलं तर हे इथून डिकम्पोजिशन होईल आणि हा OH ग्रुप इथं जोडला जाऊन प्रॉडक्ट मिळेल फेनॉल प्लस बाय प्रॉडक्ट इज ॲसिटोन. फेनॉल प्लस ॲसिटोन मिळेल, फेनॉल प्लस ॲसिटोन. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, ड्रॉ इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रक्चर इन ऑर्थोनायट्रोफेनॉल. इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रक्चर म्हणायला लागलंय. इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रक्चर. इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग इन ऑर्थोनायट्रोफेनॉल हा OH आणि इथं असेल N डबल बॉन्ड OO, इथं पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज आणि या दोघांमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होईल. दॅट इज पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन फ्रॉम OH ग्रुप कॅन बाइंड टुवर्ड्स द निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन ऑफ NO2 ग्रुप. देन शॉर्ट आन्सर क्वेश्चन, शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन. हे 1 मार्कचे क्वेश्चन इथं पूर्ण झालेले आहेत. तिसरा सेक्शन असेल शॉर्ट आन्सर फॉर 2 मार्क्स. तिसऱ्या टाईपचा सेक्शन असेल शॉर्ट आन्सर टाईप 1. इथे किती मार्कासाठी? 2 मार्क्स. 2 मार्कासाठीचा शॉर्ट आन्सर क्वेश्चन. त्यामध्ये पहिलं विचारलंय बघा,
What is action of following reagent on reagents on paint 3 enal? पेंट 3 इनाल याच्यासोबत काय रिॲक्शन होईल कोणाची H2Ni CH3 CH डबल बॉन्ड CH CH2 CHO हा पेंट 3 इनाल याला कोणासोबत रिॲक्ट करायचंय हो H2Ni हायड्रोजन आणि निकेल इथं कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड आहे आणि कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे बोथ डबल बॉन्ड्स आर रिड्यूस्ड बाय the hydrogen and nickel and form this type of product. हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड अल्केनमध्ये कन्वर्ट केला जाईल आणि अल्डिहाइड कशात कन्वर्ट केला जाईल प्रायमरी अल्कोहोलमध्ये म्हणून तो असेल N पेंटिल अल्कोहोल. आता याच कंपाऊंडला आपणाला कोणासोबत रिॲक्ट करायचं हो LiAlH4 यालाच लिथियम ॲल्युमिनियम LiAlH4 एक झाला आणि दुसरा H3O+. तयार होणाऱ्या कॉम्प्लेक्सचं काय करायचं आहे ॲसिडिक हायड्रॉलिसिस करायचं आहे. आपल्याला माहिती असेल LiAlH4 इज सिलेक्टिव्ह रिड्युसिंग एजंट. इट कॅन प्रोटेक्ट द कार्बन कार्बन डबल बॉन्ड अँड सिलेक्टिव्हली रिड्यूस द अल्डिहाइड्स इन अल्कोहोल. त्यामुळे इथं अनसॅच्युरेटेड अल्कोहोल मिळेल आणि H2Ni सोबत मात्र अनसॅच्युरेटेड अल्कोहोल H2Ni सोबत मात्र सॅच्युरेटेड अल्कोहोल फॉर्म केला जाईल. नेक्स्ट राईट द रिॲक्शन्स इन्व्हॉल्ड इन प्रिपरेशन ऑफ फेनॉल फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. बेन्झीन सल्फोनिक ॲसिड पासून फेनॉल प्रिपेअर करण्याच्या रिॲक्शन्स आपणाला लिहायच्या आहेत. बेन्झीन सल्फोनिक ॲसिड SO3H याला पहिल्या स्टेपमध्ये ॲक्वियस NaOH सोबत रिॲक्ट केलं जातं आणि काय फॉर्म प्रॉडक्ट मिळेल SO3Na सोडियम बेन्झीन सल्फोनेट फॉर्म केलं जाईल. सोडियम बेन्झीन सल्फोनेट. देन इट इज हीटेड विथ सॉलिड सोडियम हायड्रॉक्साईड. याला सोडियम हायड्रॉक्साईड सोबत वितळेपर्यंत हीट करायचं आहे. इट इज टू बी हीटेड टिल टू फ्यूज. वितळेपर्यंत जर त्याला हीट केलं तर इथं कुठला प्रॉडक्ट फॉर्म केला जाईल ONA मिळेल. ONA आणि नंतर याचं ॲसिडिफिकेशन करायचं आहे डायल्यूट HCl प्रॉडक्ट मिळेल फेनॉल. इन दिस वे वी कॅन प्रिपेअर द फेनॉल फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट कोल्बेज रिॲक्शन. कोल्बेज रिॲक्शन म्हणजे काय हो कोल्बेज रिॲक्शन इज द रिॲक्शन विथ फेनॉल. फेनॉलला कोणासोबत रिॲक्ट करायचं आहे CO2 सोबत पण तो डायरेक्टली CO2 सोबत रिॲक्ट होत नाही म्हणून अगोदर त्याला सोडियम हायड्रॉक्साईड सोबत रिॲक्ट करून सोडियम फेनॉक्साईड तयार करून घेतला जातो कारण फेनॉलपेक्षा हा सोडियम फेनॉक्साईड इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनसाठी मोर रिॲक्टिव्ह असेल आणि नंतर याच्यावर हा नंबर 1 CO2 आणि नंबर 2 H3O+ जर आपण अटॅक करायला लावला तर प्रॉडक्ट मिळेल OH आणि इथं असेल COOH अँड इट इज सॅलिसिलिक ॲसिड. हा वीक इलेक्ट्रोफाईल CO2 ॲट ऑर्थो किंवा पॅरा पोझिशन अटॅक करेल. टेम्परेचर कमी असेल तर तो ऑर्थो पोझिशनला अटॅक करेल. टेम्परेचर वाढवलं तर तोच पॅरा पोझिशनला अटॅक करेल. पण नॉर्मली आपल्याकडे लोअर टेम्परेचरची रिॲक्शन असल्यामुळं काय करावं लागेल सॅलिसिलिक ॲसिडचं प्रिपरेशन सहज इथं होऊ शकेल. फॉर्मेशन सॅलिसिलिक ॲसिडचं असेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे नेम द रिएजंट यूज टू कन्वर्ट फेनॉल इनटू. फेनॉलचं कन्वर्जन कशात करायचं आहे बघा हा फेनॉल. आता एक दिलंय पिक्रिक ॲसिड. व्हॉट इज पिक्रिक ॲसिड? पिक्रिक ॲसिड म्हणजे 2,4,6 ट्रायनायट्रोफेनॉल. आता हा तयार होण्यासाठी इथं काय लागतं नायट्रेटिंग मिक्सचर लागतं दॅट इज कॉन्सन्ट्रेटेड HNO3 आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. त्यामुळे या क्वेश्चनचं आन्सर असेल रिएजंट यूज्ड टू कन्वर्ट द फेनॉल इनटू पिक्रिक ॲसिड इज नायट्रेटिंग मिक्सचर दॅट इज मिक्सचर ऑफ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड अँड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. दुसरं काय दिलंय हो पॅराबेन्झोक्विनोन हा कंपाऊंड दिलाय. बेन्झोक्विनोन डबल बॉन्ड O. यू नो इट इज
it is prepared from phenol by using Na2Cr2O7 आणि दुसरं असेल डायल्यूट H2SO4. ऑक्सिडायझिंग एजंट वापरायचं आहे आपल्याला सोडियम किंवा पोटॅशियम डायक्रोमेट इन ॲसिडिक मिडियम आपण सहजासहजी वापरू शकू. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा इथं. व्हॉट इज नेक्स्ट क्वेश्चन? आयडेंटिफाय ए अँड बी इन द फॉलोइंग रिॲक्शन सिक्वेन्स. ए आणि बी फॉलोइंग रिॲक्शन सिक्वेन्समधून आपल्याला आयडेंटिफाय करायचे आहेत आणि तो रिॲक्शन सिक्वेन्स काय आहे बघा. अँड द रिॲक्शन सिक्वेन्स इज ॲसेटिक ॲसिड दॅट इज CH3COOH प्लस C2H5OH कोणाच्या प्रेझेन्सीमध्ये दिले हो? H प्लस H2O. इथं तयार झाला आहे ए. ॲक्च्युअल हा प्रॉडक्ट असेल CH3COOC2H5. सिम्पल इस्टरिफिकेशन रिॲक्शन असेल. हा ए मिळाला आणि यालाच कोणासोबत रिॲक्ट करायचं आहे? H2NI सोबत इथून रेड्यूस केलं जाईल आणि प्रॉडक्ट मिळेल CH3CH2OH प्लस C2H5OH. आणि नेक्स्ट रिॲक्शन आहे राईट केमिकल इक्वेशन फॉर राईट केमिकल इक्वेशन्स ऑफ ॲसेटिल क्लोराईड विथ कोणासोबत हो? इथॅनॉल. पहिलं इथॅनॉल CH3CH2OH प्लस ॲसेटिल क्लोराईड CH3COCH3. इथून HCl जाईल आणि प्रॉडक्ट मिळेल CH3CH2OCOCH3 प्लस बाय प्रॉडक्ट इज HCl and name of this compound is ethyl acetate. हा कंपाऊंड कुठला असेल? इथिल ॲसिटेट. दुसरं कंपाऊंड आहे बघा फेनॉल प्लस दुसरं काय दिलं बघा? फेनॉल प्लस ॲसेटिल क्लोराईड CH3COCl. फेनॉल प्लस ॲसेटिल क्लोराईड. फेनॉल प्लस ॲसेटिल क्लोराईड इथं रिॲक्शन अशी होऊ शकेल आणि याच्यासोबतच दुसरा एक प्रॉडक्ट शक्य होईल दॅट इज OHCOCH3 दॅट इज 2-हायड्रॉक्सी ॲसिटोफिनोन आणि 4-हायड्रॉक्सी ॲसिटोफिनोन असे दोन वेगवेगळे प्रॉडक्ट मिळू शकतील. ओके. नेक्स्ट शॉर्ट आन्सर क्वेश्चन टाईप. याच्यामध्येच हा दुसरा शॉर्ट आन्सर क्वेश्चन शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स टाईप 2 किती मार्कासाठी हो? 3 मार्क्ससाठी असेल. फॉर 3 मार्क्स. त्यातला पहिला क्वेश्चन आहे व्हॉट इज ॲक्शन ऑफ फॉलोइंग ऑन फेनॉल ॲट लो टेम्परेचर. लो टेम्परेचरला फेनॉल सोबत या खालील रिएजंटची काय रिॲक्शन होईल? लो टेम्परेचर फेनॉल. पहिला रिएजंट कोण आहे बघा? डायल्यूट HNO3 ॲट लो टेम्परेचर. इथं OHNO2 प्लस याच्यासोबतच दुसरा प्रॉडक्ट असेल OHNO2 प्लस बाय प्रॉडक्ट इज 2H2O. ऑर्थोनायट्रोफेनॉल आणि पॅरानायट्रोफेनॉलचं मिक्सचर फॉर्म केलं जाईल. दुसरं असेल कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ॲट लो टेम्परेचर दॅट इज LT. इथं काय मिळेल? लो टेम्परेचरला SO3H ऑर्थो पोझिशनला जोडला जाऊन मिळेल 2-हायड्रॉक्सी बेन्झीन सल्फॉनिक ॲसिड फॉर्म केलं जाईल. आणि इथंच आणखी एक रिॲक्शन दिलं आहे त्यांनी Br2 इन प्रेझन्स ऑफ कार्बन डायसल्फाईड. नॉन पोलार सॉल्वंट आहे म्हणजेच इथं काय जोडलं जाईल? हा OH Br ऑर्थो ब्रोमोफेनॉल आणि दुसरा प्रॉडक्ट असेल पॅराब्रोमोफेनॉल प्लस बाय प्रॉडक्ट इज 2 मॉलिक्युल्स ऑफ HBr.
ऑर्थोब्रोमोफेनॉल आणि पॅराब्रोमोफेनॉल फॉर्म केलं जाईल. ओके. An unknown, next question है, an unknown alcohol is treated with Lucas reagent. एक unknown alcohol Lucas reagent सोबत रिॲक्ट करायचं आहे आपल्याला. Explain how you will determine whether the alcohol is primary, secondary or tertiary. आता लुकास रिएजंट वापरून आपल्याला तो दिलेला अल्कोहोल प्रायमरी आहे, सेकंडरी आहे का टर्शरी आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी एक सिंपल टेस्ट असेल आणि तिथं काय केलं जातं हो, अगोदर प्रायमरी अल्कोहोलसाठी काय आहे पाहू. कुठलाही एखादा प्रायमरी अल्कोहोल लुकास रिएजंट म्हणजेच कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि एनहायड्रस ZnCl2 सोबत जर आपण रिॲक्ट केला तर अल्किल क्लोराईडचा प्रेसिपिटेट केव्हा मिळेल. The precipitate is formed only on heating. Only on heating, not precipitate. Turbidity of alkyl chloride is formed only on heating. जर secondary alcohol असेल तर RCHOH R1 असेल. सेम रिएजंट सोबत अल्किल क्लोराईड मिळेल, अल्किल क्लोराईडची टर्बिडिटी मिळेल, बट इट इज फॉर्म्ड विदाउट हिटिंग. विदाउट हिटिंग मिळेल विदिन 5 to 10 मिनिट्स. 5 ते 10 मिनिटामध्ये प्रॉडक्ट मिळत असेल विदाउट हिटिंग तर तो असेल सेकंडरी अल्कोहोल. आणि जर टर्शरी अल्कोहोल असेल तर टर्शरी अल्कोहोल सोबत मात्र हीच टर्बिडिटी केव्हा मिळेल. अंडर सेम कंडिशन इट विल फॉर्म द टर्बिडिटी किंवा या टर्शरी अल्किल क्लोराईडचं फॉर्मेशन केलं जाईल केव्हा ॲट वन्स. म्हणजेच लगेचच प्रॉडक्ट मिळत असेल तर तो टर्शरी असेल. 5 ते 10 मिनिटामध्ये विदाउट हिटिंग प्रॉडक्ट मिळत असेल, विदाउट हिटिंग लगेचच प्रॉडक्ट मिळत असेल तर टर्शरी. विदाउट हिटिंग 5 ते 10 मिनिटामध्ये टर्बिड होत असेल सोल्युशन म्हणजे प्रॉडक्ट मिळत असेल तर सेकंडरी. आणि हीट केल्याशिवाय प्रॉडक्ट मिळतच नसेल तर तो कोण असेल हो, टर्शरी कंपाउंड असेल तो. दॅट इज टर्शरी अल्कोहोल. इंडिकेट बाय केमिकल इक्वेशन रिॲक्शन बिटवीन अल्कोहोल अँड आयसोप्रोपिल अल्कोहोल अँड लुकास रिएजंट. आयसोप्रोपिल अल्कोहोल CH3 CH OH HCl ZnCl2 प्रॉडक्ट मिळेल CH3 CH CH3 प्लस बाय प्रॉडक्ट इज वॉटर. या पद्धतीने आपण हा क्वेश्चन नंबर 2 सॉल्व करू शकू. थर्ड आहे, हाऊ विल यू ब्रिंग अबाउट द फॉलोइंग कन्वर्जन्स. हाऊ विल यू ब्रिंग अबाउट द फॉलोइंग कन्वर्जन्स. फॉलोइंग कन्वर्जन्स त्यामध्ये स्मॉल ए म्हणता येईल आपणाला, यामध्ये ए लिहिता येईल. आयसोप्रोपिल अल्कोहोल टू ॲसिटोन. आयसोप्रोपिल अल्कोहोल, हा आयसोप्रोपिल अल्कोहोल याच्यापासून काय मिळवायचं आहे, ॲसिटोन. कुठलाही ऑक्सिडायझिंग एजंट घ्या, ॲसिडिफाईड काय लागेल K2Cr2O7, इथं प्लस ॲटॉमिक ऑक्सिजन घ्या, प्लस बाय प्रॉडक्ट असेल H2O आणि इट इज ॲसिटोन. बी दुसरी रिॲक्शन कुठली आहे, 2-मिथिल प्रोपॅन 2-ओल, 2-मिथिल प्रोपॅन 2-ओल, 2-मिथिल प्रोपॅन 2-ओल CH3CH2H. याला कशात कन्वर्ट करायचं आहे बघा, 2-मिथिल प्रोपीन. 2-मिथिल प्रोपीन हा कंपाऊंड कसा मिळेल, हा डिहायड्रेशन प्रॉडक्ट असेल. इथून एक वॉटर मॉलिक्यूल बाजूला काढायचं आहे, यासाठी 20% H2SO4 आणि टेम्परेचर लागेल 363 केल्विन. आणि तिसरं आहे सी, दॅट इज ॲसिटोन टू 2-मिथिल प्रोपॅन 2-ओल. ॲसिटोन पासून काय मिळवायचं आहे, टर्शरी अल्कोहोल. तर त्याच्यासाठी ग्रिग्नार्ड्स रिएजंट आपल्याला वापरावा लागेल आणि CH3 डबल बॉन्ड O CH3MgI in presence of dry ether. हे इथं जाईल, हे इथं जाईल,
प्रॉडक्ट असेल CH3CH3CH3OMgI. इट इज कॉल्ड मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स. याचंच ॲसिड हायड्रॉलिसिस H2OH प्लस. इथं वॉटर मॉलिक्यूल अटॅक करेल CH3CH3OH प्लस MgIOH and it is tertiary butyl alcohol. तो एक्सपेक्टेड प्रॉडक्ट असेल दॅट इज 2-methyl-propan-2-ol, त्याचंच IUPAC नेम असेल. कंपाऊंड ए विथ मॉलिक्युलर फॉर्म्युला. नेक्स्ट क्वेश्चन आहे कंपाऊंड ए विथ मॉलिक्युलर फॉर्म्युला. Compound A with molecular formula C6H5Cl is fused with NaOH at high temperature under pressure to give compound B. C6H5Cl क्लोरोबेन्झीन. याला कोणासोबत रिॲक्ट केलं हो? NaOH सोबत. NaOH काय मिळेल? इथं प्रॉडक्ट मिळेल. याच्यासोबत जर रिॲक्ट केलं तर प्रॉडक्ट मिळेल सोडियम फेनॉक्साईड. हा क्लोरोबेन्झीन. इट इज अ क्लोरोबेन्झीन. हा सोडियम फेनॉक्साईड. हा तयार झालेला सोडियम फेनॉक्साईड याला काय म्हटलंय? बी. इट इज कंपाऊंड बी. आणि या बी कंपाऊंडला कोणासोबत रिॲक्ट केलंय? डायल्यूट HCl सोबत. याच्यापासून प्रॉडक्ट मिळेल C6H5OH दॅट इज फेनॉल. प्रॉडक्ट असेल कुठला? हा फेनॉल असेल. अँड इट इज सी. नेम द प्रोसेस ऑफ दिस रिॲक्शन. ही कोणती प्रोसेस असेल हो? रॅस्चिग प्रोसेस असेल. इट इज कॉल्ड रॅस्चिग प्रोसेस. जर सिंगल स्टेपमध्ये कन्व्हर्जन केलं असतं तर त्याला म्हटलं जातं डोज प्रोसेस. ओके. Write next question. Write the preparation of ethanol from methyl magnesium iodide. Write the reaction between ethanol and acetic anhydride. एक एक सॉल्व करू. बघा पहिल्यामध्ये काय म्हटलंय? याचा फर्स्ट पार्ट आहे बघा. राईट द प्रिपरेशन ऑफ इथॅनॉल फ्रॉम मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड. HCH double bond O plus CH3MgI in presence of dry ether. हे ॲडिशन केलं जाईल. प्रॉडक्ट मिळेल CH3CH2OMgI. याचंच काय करायचं आहे? हायड्रॉलिसिस H2OH प्लस CH3CH2OH. आणि कंपाऊंडचं नाव असेल इट इज इथॅनॉल. हा कोण असेल? इथॅनॉल असेल. दॅट इज इथॅनॉल. आणि इथॅनॉल कोणासोबत रिॲक्ट करावा लागेल? दुसरी विचारलंय त्यामध्ये. इथॅनॉल विथ ॲसेटिक ॲसिड. सिंपल कंडेन्सेशन रिॲक्शन CH3COOH प्लस OHC2H5. इथून H प्लस ॲसिडिक मिडियममध्ये रिॲक्शन परफॉर्म करता येईल. CH3CO O C2H5 plus H2O and it is ethyl acetate. Esterification reaction. बाकी काही नाही. Okay. Then next question is write the reaction for preparation of carbolic acid from aniline. What is the action of concentrated H2SO4 on carbolic acid at 373 केल्विन. ॲनिलीन पासून फेनॉल प्रिपेअर करायचं आहे. दॅट प्रोसेस इज कॉल्ड डायएक्झोटायझेशन प्रोसेस. डायएक्झोटायझेशन. बघा ॲनिलीन प्लस NaNO2 प्लस 2 molecules ऑफ डायल्यूट HCl. 0 to 5 डिग्री म्हणजे 273 केल्विन. इथं प्रॉडक्ट फॉर्म केला जाईल N2 प्लस Cl मायनस प्लस बाय प्रॉडक्ट असेल NaCl प्लस 2H2O अँड इट इज बेन्झीन डायॲझोनियम क्लोराइड. इट इज बेन्झीन डायझोनियम क्लोराइड.
आणि हा तयार झालेला जो बेन्झीन डायझोनियम क्लोराईड असेल किंवा बेन्झीन डायझोनियम साल्ट असेल याचंच काय करायचं आहे, हायड्रॉलिसिस करायचं आहे ॲसिडिक मिडियममध्ये. इथं प्रॉडक्ट फॉर्म केला जाईल फेनॉल प्लस बाय प्रॉडक्ट असेल HCl प्लस N2, दॅट इज इव्होल्युशन ऑफ N2 गॅस कॅन टेक प्लेस. हे 2 मार्कासाठी असेल, प्रत्येक स्टेपला 1-1 मार्क असेल. आणि तिसरा मार्क दिला जाईल व्हॉट इज ॲक्शन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ऑन कार्बोलिक ॲसिड ॲट 373 केल्विन. प्रत्येक स्टेपला 1 मार्क. नंतर इथं बघा H2SO4 कोणासोबतची रिॲक्शन आहे, फेनॉल सोबतची. फेनॉललाच कोणासोबत रिॲक्ट केलंय, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड ॲट 373 केल्विन. म्हणजेच टेम्परेचर वाढलं त्यामुळे SO3H कुठं अटॅक करेल, पॅरा पोझिशनला, प्लस बाय प्रॉडक्ट वॉटर अँड इट इज 4 हायड्रॉक्सी बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. त्यामुळं प्रत्येक स्टेपला नीट रिएजंट वगैरे लिहिणं आवश्यक असेल. ॲरोवरचे रिएजंट वगैरे जर विसरले तर मात्र अर्धा मार्क त्या स्टेपचा कमी केला जातो. त्यासाठी थोडंसं व्यवस्थित स्टेपवाईज लिहिणं गरजेचं आहे. बोर्ड परीक्षेमध्ये आन्सर आपल्याला जेवढं जास्तीत जास्त मोठं करता येईल तेवढं करणं गरजेचं असतं. आणि शेवटचा क्वेश्चन आहे, दॅट इज अ लॉंग आन्सर क्वेश्चन. लॉंग आन्सर क्वेश्चन फॉर 4 मार्क्स. किती मार्कासाठी हो, 4 मार्कासाठीचा हा क्वेश्चन असेल. त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे, राईट केमिकल रिॲक्शन टू कन्वर्ट फेनॉल इंटू सॅलिसिलाल्डिहाइड. राईट द नेम ऑफ धिस रिॲक्शन. फेनॉलचं कन्वर्जन कशात करायचं आहे हो, सॅलिसिलाल्डिहाइडमध्ये. इट इज परफॉर्म बाय युझिंग रिमर टायमन रिॲक्शन. रिमर टायमन रिॲक्शन ज्याच्यामध्ये क्लोरोफॉर्म सोबत याला रिॲक्ट केलं जातं, पण अगोदर पहिल्या स्टेपमध्ये NaOH सोबत त्याला रिॲक्ट करायचं आहे. त्यामुळं तो सोडियम फेनॉक्साईडमध्ये कन्वर्ट केला जाईल आणि नंतर याच बेन्झीन रिंगला -HCl बाय प्रॉडक्ट इथं येईल आणि या टाईपचा इंटरमिडिएट फॉर्म केला जाईल. याचं हायड्रॉलिसिस करायचं आहे, ॲक्वियस NaOH हीट आणि इथं हा ONA, इथं हा काय असेल CHOH. हा अनस्टेबल प्रॉडक्ट असेल बिकॉज 2 OH ग्रुप्स आर लिंक्ड टू सेम कार्बन ॲटम. याचं सेल्फ डिहायड्रेशन आणि ॲसिडिफिकेशन करून फायनल प्रॉडक्ट मिळेल आपणाला हा सॅलिसिलाल्डिहाइड. दॅट इज दी सॅलिसिलाल्डिहाइड. आणि हा जो तयार होणारा सॅलिसिलाल्डिहाइड असेल या रिॲक्शनचं नाव काय असेल हो, रिमर टायमन रिॲक्शन. इट इज कॉल्ड रिमर टायमन रिॲक्शन. यातल्या रिॲक्शन्स व्यवस्थित लिहा. आणि इथंच जर आपण पुढे काय विचारलंय, व्हॉट हॅपन्स इफ CCl4 इज यूज्ड इन्स्टेड ऑफ CHCl3. आता इथंच जर CCl4 आपण वापरलं तर काय होईल, आणखी एक Cl इथं येईल, इथं आणखी एक OH येईल आणि इथं सॅलिसिलाल्डिहाइडच्या ऐवजी काय मिळेल, सॅलिसिलिक ॲसिड फॉर्म केला जाईल. सॅलिसिलाल्डिहाइड न तयार होता काय फॉर्म केलं जाईल, सॅलिसिलिक ॲसिड. थोडंसं व्यवस्थित स्टेपवाईज रिॲक्शन आणि प्रत्येक विचारलेल्या सब क्वेश्चनचं आन्सर वेगवेगळं थोडंसं सुटसुटीत मोकळ्या जागेमध्ये लिहिणं आवश्यक आहे. देन यातलाच दुसरा क्वेश्चन आहे, an organic compound gives hydrogen on reaction with a sodium metal. Hydrogen on sodium metal. It form an aldehyde with molecular formula. त्यामुळे तो कंपाऊंड कोण असला पाहिजे, अल्कोहोल, दॅट इज CH3CH2OH. सोडियम मेटल सोबत रिॲक्ट झाला काय तयार करेल हो, CH3CH2ONA प्लस H2 गॅस इव्हॉल्व केला जाईल. चालेल. पुढे हो, ऑक्सिडेशन विथ पायरिडियम क्लोरोक्रोमेट. बरोबर आहे. गिव्ह द केमिकल इक्वेशन सपोर्ट ऑफ दीज रिॲक्शन्स. हा सोडियम मेटल सोबत रिॲक्ट झाला, याचे 2 मॉलिक्यूल घ्या, प्लस 2Na इज इक्वल टू 2 मॉलिक्यूल्स ऑफ C2H5ONA
प्लस H2 एक रिॲक्शन. दुसरं CH3 CH2OH प्लस ऑक्सिजन PCC पायरिडिनियम क्लोरोक्रोमेट, प्रॉडक्ट मिळेल CH3CHO प्लस बाय प्रॉडक्ट इज वॉटर असेल. इन दिस वे वी कॅन सॉल्व दी सेकंड क्वेश्चन. त्याचाच अर्धा पुढचा पार्ट आहे, याला 2 मार्क असतील, प्रत्येक स्टेपला एक मार्क. एक्सप्लेन द फॅक्ट दॅट इन अल्किल ॲरिल इथर अल्कॉक्सी ग्रुप इज ॲक्टिवेटिंग अँड ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग टुवर्ड्स इलेक्ट्रोफिलिक ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. यालाच दुसरा एक पार्ट जोडलंय पुढे. अल्किल ॲरिल इथरमध्ये म्हणजेच त्याचं एक्झाम्पल म्हणून घेता येईल आपणाला ॲनिसोल. या इथरमध्ये काय म्हणतंय, हा जो अल्कॉक्सी ग्रुप आहे हा ॲक्टिवेटिंग ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप आहे, हे एक्सप्लेन करा. डेफिनेटली आहे, कारण ऑक्सिजनकडे 2 लोन पेअर असतील. ही लोन पेअर या पाय इलेक्ट्रॉन पेअर सोबत इंटरॅक्ट होईल. याचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स काढा आणि याचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढल्यानंतर दोन्ही ऑर्थो आणि एका पॅरा पोझिशनवर निगेटिव्ह चार्ज येईल अँड विच इंडिकेट इट इज ॲक्टिवेटिंग ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप फॉर इलेक्ट्रोफिलिक ॲरोमॅटिक सबस्टिट्यूशन. ओके, आणि यातला लास्ट क्वेश्चन असेल, दॅट इज हाऊ विल यू प्रिपेअर डायइथिल इथर बाय डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. इट इज अ कंटिन्युअस इथरिफिकेशन प्रोसेस, दॅट इज CH3CH2OH प्लस H2SO4. हा अल्कोहोल एक्सेस घेतलेला असेल, टेम्परेचर असेल 413 केल्विन आणि इथं प्रॉडक्ट मिळेल बघा CH3CH2OSO3H, दॅट इज इथिल हायड्रोजन सल्फेट. हा तयार झालेला इथिल हायड्रोजन सल्फेट पुन्हा एकदा कोणासोबत रिॲक्ट होईल, त्याच अल्कोहोलसोबत, आणि इथून प्रॉडक्ट फॉर्म केला जाईल CH3CH2O CH2CH3 प्लस बाय प्रॉडक्ट इज H2SO4. इट इज अ डायइथिल इथर आणि हा फायनल प्रॉडक्ट असेल. एक पुढे, व्हॉट आर द लिमिटेशन्स टू प्रिपेअर इथर बाय धिस मेथड. याच्यामध्ये लिमिटेशन्स असतील. सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोलसोबतची ही रिॲक्शन फार सुटेबल नसेल, कारण सेकंडरी टर्शरी अल्कोहोलचं डिहायड्रेशन होतं आणि त्यामुळं आणखी एक लिमिटेशन असेल, मिक्स्ड इथरचं प्रिपरेशन करण्यासाठी पुन्हा ही रिॲक्शन फारशी सुटेबल नसेल. दीज आर दी 2 लिमिटेशन्स. प्रत्येक लिमिटेशनला शक्यता अर्धा मार्क असेल. आणि याच्यानंतरचा लास्ट पार्ट आहे बघा याच क्वेश्चनमधला, व्हॉट इज द ॲक्शन ऑफ फॉलोविंग ऑन डायइथिल इथर. डायइथिल इथर सोबत या 2 रिएजंटची काय रिॲक्शन होईल. प्लस H2O डायल्यूट H2SO4 विचारलंय. इथं थोडंसं नीट लक्षात ठेवा, इथर डज नॉट रिॲक्ट विथ H2SO4, पण डायल्यूट H2SO4 मधला वॉटर याच्यासोबत रिॲक्ट होईल आणि ही हायड्रॉलिसिस रिॲक्शन असेल. आणि काय प्रॉडक्ट फॉर्म केला जाईल, 2 मॉलिक्युल्स ऑफ इथिल अल्कोहोल. ही पहिली रिॲक्शन झाली. आणि दुसरी रिॲक्शन आहे बघा CH3CH2O CH2CH3 प्लस PCl5. इथं मात्र सबस्टिट्यूशन होताना दिसेल आणि या टाईपचा प्रॉडक्ट मिळेल, दॅट इज डायक्लोरो डेरिव्हेटिव्ह ऑफ इथर फॉर्म केलं जाईल. यातला हा शेवटचा क्वेश्चन होता. सगळे क्वेश्चन्स इथं संपलेले आहेत आणि या पद्धतीनं आपण वेगवेगळे क्वेश्चन्स किंवा वेगवेगळे टॉपिक सॉल्व करू शकू आपण. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपणाला बोर्ड परीक्षेचा पेपर कसा सॉल्व करायचा, त्यातल्या ज्या काही हिंट्स असतील, जे काही आपणाला पेपर सॉल्व करत असताना काही बाबी पाळणं गरजेचं आहे आणि त्या काय काय असतील हे थोडंसं डिटेल आपणाला एक्सप्लेन करून सांगितलं जाईल.